कारवाई केलेली नाही. काय कारण न करण्याचं त्याच्यावर काही दबाव? त्याचे खरे कारण काहीच माहित नाही. तर गावचा सरपंच नसून एक गावचा नागरिक असून तो ग्रामपंचायतमध्ये स्वतः वर्चस्व चालवतो दमदाटीने. पण खरे वर्चस्व चालवण्यात त्याचे खरे कारण काय? त्यांना आजपर्यंत काही कोणी विचारपूस केलेली नाही, कशामुळे नाही केली. परत त्याच्यानंतर आम्ही हा अर्ज केला होता, तक्रार अर्ज BDO मॅडमला, आठ साहेबांना आम्ही अर्ज केलेला होता. त्याच्यामध्ये विस्तार अधिकारी आले DN मगर साहेब. मग DN मगर साहेब आले तर मग यांनी ग्रामपंचायतच्या काड्या लावून आमच्याकडून कागदपत्रे का घेतले? त्यांना काड्या लावायचे खरे कारण काय होते? त्यांनी काय चोरी केली होती त्याच्यामध्ये काड्या लावायची? तुम्हाला चोरी नाही केली मग काड्या कशाला लावताय तुम्ही? तेच खरे कारण काय? परत हे उपसरपंचाचे बॅनर छापते ग्रामनिधीतून. यांना सरकारी परमिशन आहे का बाबू सरपंचाचे बॅनर छापा म्हणून ग्रामनिधीतून? त्यांना ते विचारलं ते त्यांचे आरेरावीची भाषा करून आम्हाला दमदाट्या करतात. परत त्याच्यामध्ये ग्रामसेविका तायडे मॅडमला मी माहिती अधिकार मागवला होता 2020 पासून. तर माहिती अधिकार मागवल्यामुळं ग्रामसेविका तायडे मॅडम मला अशा म्हणाल्या की बाबा मला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 100च पेजेस तुम्हाला माहिती देता येते. असा नियम आहे का कुठे? तसा नियम असेल तर आम्हाला दाखवून द्या कागदपत्रे. बस आमची हीच इच्छा आहे. बस आम्हाला त्यांच्यापासून त्रास होतोय ग्रामसेवक आणि सरपंचापासून. त्यांना निलंबित करून टाक. आज तुम्ही उपोषण करता, याच्यानंतर तुमची मागणी जर मान्य झाली नाही पुढचं पाऊल काय राहील? पुढचा पाऊल आम्ही आमच्या पद्धतीने पाहू. बाबा आम्ही आमरण उपोषण जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही.